to learn about multiple allele. Multiple allele. Multiple alleles. Multiple means multiple alleles म्हणजे many. Multiple alleles, they are more than two alternative form of a gene in a population occupying the same locus on a chromosome are known as multiple allele. Multiple allele म्हणजे काय? More than two alternative form of a gene. म्हणजे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्मपेक्षा जास्त पॉप्युलेशनमध्ये एकाच ठिकाणी ज्या वेळेला दोनपेक्षा जास्त क्रोमोसोम किंवा जीन असतात आणि क्रोमोसोम आर नोन ॲज अ मल्टिपल आलील. त्याला काय म्हणतात? मल्टिपल आलील असं म्हणतात. मोर दॅन टू अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ए जीन इन ए पॉप्युलेशन ऑक्युपाईंग द सेम लोकस. लोकस म्हणजे काय? मीन्स लोकस मीन्स लोकेशन. एक ठराविक जागा असेल, त्या ठराविक जागेमध्ये अनेक काय असतात? जीन्स असतात. त्याला म्हणायचं मल्टिपल आलील्स असं म्हणतात. मोर दॅन टू अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ए जीन इन ए पॉप्युलेशन ऑक्युपाईंग द सेम लोकस ऑन ए क्रोमोसोम आर नोन ॲज मल्टिपल आलील्स. आणि त्यामुळं एकाच ठिकाणी अनेक टाईपचे जीन असल्यामुळं, फॉर एक्झाम्पल जर आईचं लोकेशन असेल तर आईच्या लोकेशनमध्ये अनेक टाईपचे जीन असतील. त्यामध्ये ब्राऊन कलरचा असेल, नंतर रेड कलरचा असेल, अशा अनेक टाईपचे जर कलरमध्ये जीन असेल तर त्यामुळं काय होतात? प्रॉब्लेम निर्माण होतात ड्यू टू द मल्टिपल आलील. मग या मल्टिपल आलील हे जे आहे हे कशामुळं मल्टिपल आलील अरायजेस बाय ए म्युटेशन ऑफ द वाईट टाईप ऑफ ए जीन. हे जे मल्टिपल आलील असतात हे कशामुळे निर्माण होतात? तर ड्यू टू द अरायजेस बाय म्युटेशन. म्युटेशन मीन्स सडनली चेंजेस. अचानक होणारे जे बदल असतात त्या अचानक होणाऱ्या बदलामुळं हे मल्टिपल आलील्स काय होतात? अराईज होतात ऑफ द वाईट टाईप ऑफ ए जीन. A gene can mutate many times producing a series of alternative expression. आणि हे जे जीन असतात म्युटेड मेनी टाईम, अनेक वेळा त्यामध्ये म्युटेशन झालं की त्यापासून प्रोड्युसिंग ए सिरीज ऑफ अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन. आणि त्यापासून अनेक काय होतात? अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन काय होते? ती सिरीज काय होते? तयार होते. पहा कशामुळं? तर हे जीन कॅन म्युटेट मेनी टाईम्स प्रोड्युसिंग ए सिरीज ऑफ अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन. आणि त्यामुळं अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशनची एक सिरीज काय होते? निर्माण होते. पहा आणि मग त्यामध्ये डिफरंट जे आलील्स असतात इन ए सिरीज, आणि मग ते त्या सिरीजमध्ये जे डिफरंट आलील्स असतात हे आलील्स काय दाखवतात? काही आलील डॉमिनंट दाखवतात, दॅट इज अ डॉमिनंट रेसेसिव्ह रिलेशन दाखवतात. काही जे आलेले असतात ते मध्ये काही को डॉमिनन्स दाखवतात, काही इनकम्प्लीट डॉमिनन्स दाखवतात. आणि मग इनकम्प्लीट म्हटलं का त्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं रेड आणि व्हाईट कलर त्यापासून पिंक कलरचे फ्लावर तयार झाले. मग त्यामध्ये दोन्ही एकत्र येऊन त्यापासून पिंक कलरचे फ्लावर तयार होतात. मग त्यामध्ये एक पण डॉमिनंट नसतं आणि एक दुसरा रेसेसिव्ह नसतात. ते दोन्ही पण काय होतात? एक्सप्रेस होतात, पार्शली एक्सप्रेस होतात. आणि नंतर मग एको डॉमिनन्समध्ये ते कसे होतात? इक्वली एक्सप्रेस होतात. आणि मग त्या टाईपमध्ये जी सिरीज असते त्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आलील्स असतात ते काही आलील डॉमिनंट रेसेसिव्ह रिलेशन दाखवतात, काही काय दाखवतात? को डॉमिनन्सी दाखवतात, काही इनकम्प्लिटली डॉमिनन्सी दाखवतात. आणि त्यामध्ये वाईड आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यामध्ये जो वाईट टाईप आहे इज डॉमिनंट ओव्हर ऑल अदर म्युटंट आलील. त्यामध्ये जो वाईट टाईप आहे हा डॉमिनंट आहे आणि जे बाकीचे आलील असतात ते काय? ऑल अदर म्युटंट आलील पेमध्ये वाईट टाईप कसा आहे? डॉमिनंट आहे. आणि त्यामध्ये मल्टिपल आलील जर आपण एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. ड्रॉसोफिला. इन ड्रॉसोफिला दॅट इज अ स्मॉल फ्रूट फ्लाय आहे. पहा मधमाशीसारखी आहे. पहा
ड्रॉसोफिला ड्रॉसोफिला यामध्ये एक्झाम्पल आहे मल्टिपल आलील. इन ड्रॉसोफिला ए लार्ज नंबर ऑफ मल्टिपल आलील आर नोन. या ड्रॉसोफिलामध्ये काय असतात, लार्ज नंबर ऑफ आलील्स असतात. पहा, लार्ज नंबर ऑफ मल्टिपल आलील्स आर नोन. आणि मग त्यामध्ये एक आपण त्यामध्ये सिरीज पाहणार आहोत इन ड्रॉसोफिलाची. त्यामध्ये सिरीज आहे, त्यामध्ये फिनोटाईप आहे, त्यामध्ये नॉर्मल विंग्स आहे, नंतर निक्ड जीन्स विंग्स आहे, नंतर नॉचड विंग्स आहे, नंतर स्ट्रॅप आहे आणि शेवटचा आहे विस्टिजियल विंग्स आहे. असे हे 5 टाईपचे काय आहेत, फिनोटाईप आहे. आणि अशी यांची काय आहे, एक सिरीज आहे. पहा, आणि फॉर एक्झाम्पल नॉर्मल जर आपण विंग्स पाहिलं त्याचा जिनोटाईप आहे VG+. त्याचा जिनोटाईप आहे पण नॉर्मल विंगचा. आणि नंतर त्यामध्ये विस्टिजियल विंग्स जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जिनोटाईप काय आहे, VG आहे. पहा, आणि मग हा जो नॉर्मल विंग्स असतात, नॉर्मल विंग्स त्यामध्ये नॉर्मल असणारे पंखासारखे असतात इन ड्रॉसोफिला. आणि जे बाकीचे जे असतात त्यामध्ये निक्ड विंग्स आहे, नॉचड आहेस, नंतर स्ट्रॅप विंग्स आहेत, नंतर वेस्टिजियल विंग्स. वेस्टिजियल्स म्हणजे नो, त्यामध्ये पंख त्यामध्ये त्याला नसतातच. अशी यामध्ये अशा प्रकारची याची सिरीज आहे इन ड्रॉसोफिला. त्यामध्ये दॅट इज अ लार्ज नंबर ऑफ मल्टिपल आलील आर नोन. आणि त्यामध्ये नॉर्मल विंग्स जो आहे, नॉर्मल विंग्स इज ए वाईट टाईप. आणि त्यामध्ये नॉर्मल विंग जर आपण पाहिलं तर कसा हा वाईट टाईप आहे. आणि वेस्टिजियल जे विंग्स जर पाहिले हा रेसिसिव्ह टाईप आहे. पहा, आणि मग त्यामध्ये द साईज ऑफ द विंग्स, त्या ड्रॉसोफिलाची जी विंगची जी साईज आहे त्या साईजच्या वरून त्यामध्ये ही सिरीज तयार केलेली आहे. नॉर्मल विंग्स टू द वेस्टिजियल विंग्सपर्यंत ही सिरीज तयार केलेली आहे. आणि मग या सिरीजमध्ये दॅट इज द अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन यामध्ये दाखवलेले आहे. यामध्ये नॉर्मल विंग्स जर पाहिलं तर नॉर्मल विंग्स हे वाईट टाईप आहे. अँड वेस्टिजियल विंग्स जो आहे दॅट इज अ रिसेसिव्ह टाईप आहे. पहा, तर अशा प्रकारे हे मल्टिपल आलीलचं एक्झाम्पल आहे. ड्रॉसोफिलाचं एक्झाम्पल याच्यामध्ये घेतलेलं आहे कारण त्यामध्ये लार्ज नंबर ऑफ मल्टिपल आलील्स आर नोन. त्यामध्ये अनेक काय असतात हे मल्टिपल आलील दाखवलेले आहे. त्यामध्ये साईजची जी विंग्स आहे त्या विंगच्या साईजमध्ये ही सिरीज तयार केलेली आहे. आणि दुसरं जर एक्झाम्पल जर आपण पाहायचं झालं तर अनदर गुड एक्झाम्पल ऑफ ए मल्टिपल आलील दॅट इज ABO ब्लड ग्रुप इन ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंगचं हे ब्लड ग्रुपचं पण यामध्ये एक्झाम्पल घेता येईल. ABO ब्लड ग्रुप ऑफ ए ह्युमन बीइंग्स अनदर एक्झाम्पल आहे. हे ह्युमन बीइंगचं ब्लड ग्रुपचं एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे हे मल्टिपल आलील्स आहे. पहा, त्यामध्ये मल्टिपल आलील्स परत एकदा सांगते. मल्टिपल आलील्स मीन्स मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ए जीन इन ए पॉप्युलेशन ऑक्युपाईंग द सेम लोकस ऑन ए क्रोमोसोम. समजा हे DNA असेल, हा DNA असेल आणि या DNA मधला एवढा जो पार्ट असतो हा एवढा पार्ट जर आपण यामध्ये कट केला तर त्यामध्ये जे अनेक टाईपचे जे जीन्स असतात आणि हे जीन्स असतात ते जीन्स यामध्ये मल्टिपल आलील्स म्हणजे मल्टिपल आलील्स असतात. पहा, एका ठराविक जागेवरती अनेक टाईपचे जीन असतात. On a chromosome it is called as a multiple allele. More than 2 alternative form of a gene in a population occupying a same locus on a chromosome are known as multiple allele. आणि या मल्टिपल आलील्स हे कशामुळे निर्माण होतं तर मल्टिपल आलील्स अरायजेस बाय म्युटेशन. म्युटेशन मीन्स सडनली चेंजेस. त्यामध्ये जे अचानक होणारे जे बदल असतात आणि या बदलामुळं हे मल्टिपल आलील्स काय होतात निर्माण होतात. आणि हे जे जीन्स असतात हे जीन कॅन म्युटेट मेनी टाईम्स आणि अनेक वेळेला त्यामध्ये म्युटेशन झालं की त्यापासून हे सिरीज तयार होते. अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशनची सिरीज तयार होते. आणि त्यामध्ये मग ते डिफरंट जे आलील्स असतात ते त्यामध्ये डिफरंट आलील इन ए सिरीज शो डॉमिनंट रेसेसिव्ह रिलेशन. त्यामध्ये जे डिफरंट टाईपचे जे आलील असतात ते सिरीजमधले आणि मग ते डिफरंट आलील काही आलील डॉमिनंट रेसेसिव्ह रिलेशन दाखवतात, काही को डॉमिनन्स ते दाखवतात, त्यामध्ये काही इनकम्प्लीट डॉमिनन्सी दाखवतात.
आणि त्यामध्ये आपण हे मल्टिपल आलेचे एक्झाम्पल घेतले, ड्रॉसोफिलाचं एक्झाम्पल घेतले. त्यामध्ये जी विंगची साईज आहे त्या साईजची सिरीज तयार केलेली आहे. नॉर्मलपासून वेस्टिजियल विंग्सपर्यंत त्याची साईज घेतलेली आहे. आणि त्यामध्ये नॉर्मल विंग्स हा व्हाईट टाईप आहे आणि वेस्टिजियल विंग्स हा रेसिसिव्ह टाईप आहे. पहा, त्यामध्ये ड्रॉसोफिलामध्ये लार्ज नंबर ऑफ मल्टिपल आलिड्स आर नोन आणि द साईज ऑफ द विंग्स, त्यामध्ये विंगची साईज घेतलेली आहे फॉर नॉर्मल विंग्स टू वेस्टिजियल विंग्स. वेस्टिजियल्स मीन्स त्यामध्ये नो विंग्स असतात पण तिचे एकदम छोटे असतात. पहा, अशा प्रकारे. त्यामध्ये दुसरे अनदर एक्झाम्पल जर आपण पाहायचं झालं तर त्या ह्युमन बिंगचं ब्लड ग्रुपचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. त्यामध्ये ABO ब्लड ग्रुप ऑफ ह्युमन बिंग्स. अनदर गुड एक्झाम्पल्स ऑफ द मल्टिपल आलिड इज ABO ब्लड ग्रुप ऑफ ए ह्युमन बिंग. तर आता आपण शेवटचं डिव्हिजन पाहणार आहोत, दॅट इज प्लिओट्रॉफी. लास्ट डिव्हिएशन आहे. पहा, मेंडलने जे डिव्हिएशन सांगितले त्या डिव्हिएशनचे 2 टाईप होते, इंट्राजेनिक इंट्रॅक्शन आणि सेकंड आहे इंटरजेनिक इंट्रॅक्शन. हा जो टाईप आहे डिव्हिएशन आहे प्लिओट्रॉफी, दॅट इज अ इंटरजेनिक इंट्रॅक्शनमध्ये हा मोडतो. पहा, आता प्लिओट्रॉफी म्हणजे काय, 4th डिव्हिएशन आहे हे, दॅट इज अ प्लिओट्रॉफी. त्यामध्ये पहा, द मीन्स व्हेन ए सिंगल जीन कंट्रोल 2 or more different traits is called as a pleiotropic gene. When a single gene control 2 or more different traits or characters, it is called as a pleiotropic जीन असं म्हणतात. ज्यावेळेला एक सिंगल जीन असतो, हा सिंगल जीन मेंडेलने काय सांगितलं होतं एक सिंगल जीन एकच ट्रेट काय करतो, एक्सप्रेस म्हणजे दाखवतो. परंतु ज्यावेळेला एक जर सिंगल जीन असेल, एक सिंगल जीन 2 किंवा 2पेक्षा जास्त कॅरेक्टर दाखवतो, त्यावेळेला जे अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. या जो प्लिओट्रॉपिक जीन असतात यामुळे जेनेटिक डिसऑर्डर निर्माण होतात. पहा, when a single gene control 2 or more different traits, it is called as a pleiotropic gene and the phenomenon is called as a pleiotropy or pleiotropism. मग त्या जो फेनॉमेनॉन आहे त्याला म्हणतात प्लिओट्रॉफी असं म्हणतात. तर या जो ज्यावेळेला हे सिंगल जीन एका 2 किंवा 2पेक्षा जास्त कॅरेक्टर दाखवतो त्यावेळेला हे जेनेटिक डिसऑर्डर हे प्रॉब्लेम निर्माण होतात. The definition, when a single gene controls 2 or more different traits, it is called as a pleiotropic gene. त्या जीनला म्हणायचं प्लिओट्रॉपिक जीन असं म्हणतात. आणि जो फेनॉमेनॉन आहे इट इज कॉल्ड ॲज अ प्लिओट्रॉफी असं म्हणतात. मग हा जो फिनोटायपिक आपण जर रेशो याचा पाहिला तर हा रेशो हा 3:1 ऐवजी काय असतो 1:2 असतो. पहा, हा जो रेशो आहे द फिनोटायपिक रेशो इज 1:2 आहे इन्स्टेड ऑफ 3:1. 3:1 ऐवजी काय आहे हा 1:1 हा 1:2 हा रेशो येतो. पहा, मग यामध्ये आपण तर त्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल दाखवलं आहे. पहा, डिसीज सिकल या प्लिओट्रॉपिक जीनमुळे अनेक जेनेटिक डिसऑर्डर निर्माण होतात. त्यामध्ये हा एक जेनेटिक प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया मीन्स म्हणजे ब्लड डिफिशियन्सी. ज्यावेळेला ब्लडची कमतरता असेल त्यावेळेला हा प्रॉब्लेम निर्माण होतो, दॅट इज कॉल्ड ॲज ॲनिमिया. आणि सिकल सेल ज्या RBC सेल असतात, रेड ब्लड सेल असतात, त्यांचा आकार पहा, जर त्याचा शेप पाहिला तर शेप असा असतो. पण ज्या वेळेला सिकल सेल ॲनिमिया झाला तर त्यावेळेचा जो शेप आहे हा कसा होतो, हाफ मून शेप असा शेप होतो. पहा, त्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल घेतले. पहा, त्यामध्ये या The disease sickle cell anemia is caused by a gene SBS
ज्यावेळेला सिकल सेल ॲनिमिया निर्माण होतो, तो डिसीज निर्माण होतो, तो जीन कोणत्यामुळं HBS या जीनमुळं हा डिसीज सिकल सेल ॲनिमिया इज कॉज्ड बाय ए जीन HBS. या HBS या जीनमुळं हा सिकल सेल ॲनिमिया होतो. आणि नॉर्मल जर आपण पाहिला, नॉर्मल ऑर हेल्दी जीन दॅट इज HbA. नॉर्मल किंवा हेल्दी जीन आहे तो कोणता आहे? HbA आहे. आणि सिकल सेल ॲनिमिया हा जो जीन दाखवतो तो कोणता? HbS आहे. पहा, नॉर्मल और हेल्दी जीन कोणता? HbA. आणि HbA इज डॉमिनंट, हा डॉमिनंट आहे. पहा, आणि थर्ड द कॅरियर शो साइन ऑफ माइल्ड ॲनिमिया as their RBC cells become sickle cell. हा जो तिसरा टाईप आहे कॅरियर्स, त्याला म्हणायचं कॅरियर्स असं म्हणतात. पहा, हा कोणता आहे? HbA आणि HbS हा तिसरा टाईपचा जीन आहे दॅट इज अ कॅरियर्स. हा याला कॅरियर्स असं म्हणतात. हा नॉर्मल टाईपचा आहे, हा नॉर्मल टाईपचा आहे, हा डॉमिनंट आहे. आणि हा ज्यामुळं सिकल सेल ॲनिमिया निर्माण होतो तो जीन कोणता? HbS. हा नॉर्मल इज अ डॉमिनंट आणि हा कॅरियर्स आहे HbA आणि HbS आहे. पहा, दॅट इज यामध्ये RBCS सेल असतात, त्या सिकल सेलचे निर्माण होतात. दॅट इज हाफ मून शेप. जो मून असतो त्यामध्ये हाफ मून शेप त्याचा आकार दिसतो. पहा, ज्यावेळेला सिकल सेल ॲनिमिया निर्माण होतो त्यावेळेला ज्या RBCS सेल असतात त्या अशा हाफ मूनच्या आकाराच्या दिसतात. पहा, मग त्यामध्ये एक्झाम्पल आता पाहणार आहोत. त्यामध्ये हे मॅरेज बिटवीन टू कॅरियर्स विल प्रोड्यूस. ज्यावेळेला हे जे कॅरियर्स जर दोन घेतले, या कॅरियर्स हे मॅरेज बिटवीन टू कॅरियर्स. आता हे दोन प्रकारचे कॅरियर्स घ्यायचे, HbA आणि HbS. इकडं पण HbA आणि HbS हे काय झाले? त्याचे पेरेंट्स झाले. पहा, दॅट इज अ पेरेंट्स कोणते येईल? त्यामध्ये पेरेंट्स म्हणजे फिनोटाईप सिकल सेल कॅरियर्स. याला काय म्हणतात? सिकल सेल कॅरियर्स. इकडं पण सिकल सेल कॅरियर्स हे झाले पेरेंट्स. एक्झाम्पल आपण पाहतो या प्लिओट्रॉफीचं. हे मॅरेज बिटवीन टू कॅरियर्स, दोन कॅरियर्स घेतलेले पहा सिकल सेल कॅरियर्स हे झाले त्याचे पेरेंट्स. त्यामध्ये आता यामध्ये याचे हे झाले त्याचे जेनोटाईप, हे झाले फेनोटाईप आणि त्याचे झाले हे जेनोटाईप. त्यामध्ये दोन कॅरियर्समध्ये आपण क्रॉस पाहणार आहोत. त्यामध्ये आता हे जेनोटाईप झाले सिकल सेल कॅरियर्स कोणते आहे? HbA आणि HbS. इट इज अ जेनोटाईप. मग यापासून दोन टाईपचे गॅमेट्स तयार होतील. पहा, HbA आणि HbS हे गॅमेट्स तयार झाले. पहा, त्यामध्ये इकडं पण HbA आणि HbS हे दोन टाईपचे त्यापासून गॅमेट्स तयार झाले. पहा, HbA, HbS, HbA आणि HbS असे हे गॅमेट्स फॉर्मेशन झाले. पहा, मग त्यामध्ये क्रॉस झाला की त्यामध्ये ऑस्प्रिंग्स पहा कोणते कोणते तयार होतात. त्यामध्ये पहिला HbA, दुसरा HbA, HbS, नंतर HbA, नंतर HbS आणि HbS हे ऑस्प्रिंग्स फॉर्मेशन आहे. पहा, त्यामध्ये असा क्रॉस झाला त्यापासून ऑफस्प्रिंग्स तयार होता. पहा, आता HbA त्यामध्ये आपण जर म्हटलं फिनोटाईप काय झाला त्याचा? नॉर्मल टाईप. हा कोणता टाईप झाला? नॉर्मल. HbA, HbS दॅट इज अ सिकल सेल कॅरियर्स. असे हे दोन तयार झाले. पहा, सिकल सेल कॅरियर्स, सिकल सेल कॅरियर्स आणि थर्ड आहे सिकल सेल
ज्यामुळे सिकल सेल ॲनिमिया तयार होतो दॅट इज अ सिकल सेल ॲनिमिक चाईल्ड तयार झालं पा त्यामध्ये. आणि मग हा सिकल सेल ॲनिमिक तयार झालं की हा काय होतो, डाईज होतो पा. आणि म्हणून यामध्ये जो रेशो सांगितले आहे 1:1:2 हा रेशो 3:1 ऐवजी हा 1:2 हा रेशो येतो पा. या प्लिओट्रॉफीचं एक्झाम्पल आहे ते घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मॅरेज बिटवीन 2 कॅरियर्स त्यामुळे 2 कॅरियर्समध्ये क्रॉस घडून आणला की त्यापासून नॉर्मल टाईपचे पण तयार होतात, नंतर कॅरियर्स पण तयार होतात आणि सिकल सेल ॲनिमिक चाइल्ड पण तयार होतात. त्याचा अगोदर आपण जर रेशो पाहिला तर 1:2:1 येतो पा. A marriage between 2 carriers produces normal type sickle cell carriers and sickle cell anemic children तयार होतात. आणि त्याचा जर आपण रेशो पाहिला तर 1:2:1 रेशो येतो पा. मग सिकल सेल ॲनिमिक जे चाइल्ड तयार होते दॅट इज अ डाय. ते नंतर काय होते, डाईज होते. मग रेशो काय राहतो, नॉर्मलचा रेशो राहतो 1:2 राहतो पा. 1:2 हा रेशो राहतो. 3:1 ऐवजी हा 1:2 हा प्लिओट्रॉफीचा रेशो राहतो पा. तर लास्ट आपण डिव्हिजन आज पाहिलं प्लिओट्रॉफी. ही एक्झाम्पल येतं पा. त्यामध्ये प्लिओट्रॉफी म्हणजे काय, ज्या वेळेला सिंगल जीन असेल, हा जीन काय करतो, मेंडेलने सांगितलं एक जीन एकच कॅरेक्टर काय करतो, कंट्रोल करण्याचं काम करतो. परंतु ज्या वेळेला एक जीन 2पेक्षा जास्त कॅरेक्टर कंट्रोल केले जातात त्यावेळेला जेनेटिक डिसऑर्डर निर्माण होतात. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल इथं घेतले सिकल सेल ॲनिमिया हा एक जेनेटिक प्रॉब्लेम निर्माण होतो पा. नंतर असे अनेक पण जेनेटिक डिसऑर्डर पण निर्माण होतात पा. त्यामुळे ड्यू टू द या प्लिओट्रॉफीमुळं. त्यामध्ये प्लिओट्रॉफी मीन्स वेन ए सिंगल जीन कंट्रोल 2 or more डिफरंट ट्रेड्स इज कॉल्ड ॲज प्लिओट्रॉफिक जीन असं म्हणतात. ज्यावेळेला एक सिंगल 2 किंवा 2पेक्षा कॅरेक्टर कंट्रोल करतो एका वेळेला त्याला म्हणतात प्लिओट्रॉफिक जीन असं म्हणतात. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे त्याला म्हणायचं प्लिओट्रॉफी असं म्हणतात. आणि याचे एक्झाम्पल घेतले. त्यामध्ये हे मॅरेज बिटवीन 2 कॅरियर्स 2 कॅरियर्सच्या मध्ये क्रॉस झाला की त्यापासून जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात तो रेशो येतो 1:2:1 रेशो येतो. त्यामध्ये नॉर्मल टाईपचे पण तयार होतात, सिकल सेल कॅरियर्स पण तयार होतात आणि सिकल सेल ॲनिमिक चिल्ड्रन पण तयार होतात. आणि मग त्यामध्ये HBS ज्या जीनमुळे सिकल सेल ॲनिमिया निर्माण होतो हा एक जीन. नंतर HBA दॅट इज अ डॉमिनंट आहे, हा नॉर्मल टाईपचा आहे HBA. आणि कॅरियर्स HBS ला म्हणायचं कॅरियर्स. आणि त्यामध्ये क्रॉस करून आणलेला आहे पा. त्यामध्ये जो रेशो असतो सिकल सेल ॲनिमिक नंतर डाईट होतो आणि त्यामध्ये 1:2 हा रेशोच राहतो. तर अशा प्रकारे या मेंडेलचे या डिव्हिजन आपण 4 पाहिले. त्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स पाहिला, नंतर सेकंड को डॉमिनन्स, थर्ड मल्टिपल आलील आणि दॅट इज द लास्ट प्लिओट्रॉफी. हे मेंडेलचे डिव्हिजन आहेत हे 4. या एक्झामला बोर्डच्या एक्झामला या 4पैकी एक क्वेश्चन कंपल्सरी विचारतात. 3 मार्काला याच्यावरती क्वेश्चन विचारतात. धन्यवाद.